पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं। महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन अवघे 7 ते 8 महिने झालेले असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शेकापनं सर्वपक्षीय नेत्यांना आपल्या मंचावर आमंत्रण दिलं आणि महाविकास आघाडीचा भाग नसलेल्या मनसेच्या अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंनी स्वतः हजर राहणं ही नव्या समीकरणाची तर नांदी नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या मोजक्याच पक्षात शेतकरी कामगार पक्षाची गणना होती। या पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नुसतेच उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी प्रकृती बरी नसतानाही छोटेखानी भाषण केलं। पुन्हा भाषणाचा केंद्रबिंदू मराठी माणूस, महाराष्ट्र आणि त्यांच्यावर होऊ घातलेल्या आक्रमणापासून मराठी माणसाला सावध करणं हाच असला तरी सुद्धा शेका पक्षाला आता त्यांचे शेतकरी आणि कामगार दोन्ही जपण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली। मुख्य म्हणजे त्यांनी दोन्ही पक्षांच्या विचारधारेची समानता दाखवून दिली। शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं। आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय, नाही दुसऱ्यांदा येतोय। याच मंचावर उपस्थित असलेल्या ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी तर मराठी माणसाची मूठ बांधण्याची गरज व्यक्त केली। त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याचं आवाहन केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी हजेरी लावत राज ठाकरेंना सोबत घेण्यास ना हरकत दिली। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला। पण फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही, त्यांच्या बरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारे एकत्र आल्या पाहिजे, तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील। जर आवाज उठायचा असेल तर नव्या जोमाने असलेल्या सवंगड्यांना घेऊन महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। म्हणून या व्यासपीठावर येताना मुद्दाम या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाचे नेते उपस्थित राहिलेले आहेत। आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की आमच्यातलं विभाजन करून सत्ता मागणारे आम्ही जर एकत्र आलो त्यांची सत्ता उलटू शकतो, हाच निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचा आहे। आपल्या वर्धापन दिनाला आपल्या बंधू पक्षाचेच नेते या ठिकाणी यायचे, परंतु आजचा वर्धापन आगळा वेगळा आहे। या ठिकाणी ठाकरे बंधूंनी जी घेतलेली महाराष्ट्रातली भूमिका आणि पहिला महाराष्ट्र माझी मराठी पहिली ही घेतलेली भूमिका या महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे। आता काँग्रेस वगळता मवियातील जवळपास सर्वच पक्षांनी राज ठाकरेंच्या मविया स्वागताची तयारी केली आहे। तसंही स्थानिक पातळीवर सर्व पक्ष युत्या आघाड्या करायला मोकळे असल्याचं विधान मवियाच्या नेत्यांनी आधीच केलं। त्यामुळे किमान रायगडमध्ये तरी मनसेच्या मविया प्रवेशाचे संकेत दिसत आहेत। अशावेळी रायगडमधील सध्या पक्षीय बलाबल महत्वाचं ठरतं। नवी मुंबईत दोन्ही आमदार भाजपाचे, तर महापालिकेत भाजप, शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नगरसेवक आहेत। पनवेलमध्ये भाजपाचा आमदार असून पालिकेतही सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे राहिले। सद्यस्थितीत शेकापचा फक्त एकच नगरसेवक आहे। कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, तर नगर परिषदेत महायुतीची सत्ता होती। राष्ट्रवादीची इथे ताकद आहे। पेण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत। पेण नगरपालिकेत भाजपाचे नगराध्यक्ष आहेत। शेकापचे 5 नगरसेवक, भाजपाचे 7, काँग्रेसचे 11 नगरसेवक होते। उरणमध्येही भाजपाचा आमदार असून उरण नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती। अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत। नगरपालिकेत शेकापचे नगराध्यक्ष आहेत। इथे शेकापचे सर्वाधिक 17 नगरसेवक आहेत। आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर बरीच राजकीय समीकरणं बदलली आहेत। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इथे मनसेलाही स्कोप मिळू शकतो। त्यामुळे सद्यस्थितीत बदल करण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष नव्या मित्रांचा शोध घेत आहेत। मनसेला मविया समावेशाला सध्या तरी मवियातील बहुसंख्य कार्यकर्तेही अनुकूल दिसत आहेत।
या पनवेल विधानसभेमध्ये 50 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते आणि ह्यावेळी जवळजवळ विजय हा निश्चित होता, पण केवळ शिवसेना आणि मनसे वेगळ्या लढल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचा आमचा पराभव झाला. जर ही तिन्ही पक्ष एकत्र आले तर निश्चित रूपाने ह्या रायगडमध्ये परिवर्तन हा अटळ आहे. काळाची गरज होती ते त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे. खरोखरच राज्यामध्ये चित्र वेगळं दिसेल आणि ही जी महाविकास आघाडी निश्चितपणे पुढच्या वेळेस सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकीनंतर आता राज ठाकरेंनी शेकापच्या मंचावरती हजेरी लावत मवियाशी जवळीक वाढवल्याचं दिसतं. त्यामुळे खरंच येत्या काळात नवीन समीकरणं उदयाला येतात का? मनसे अध्यक्ष मवियाचा भाग होतात का? आणि यात काँग्रेसची काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत.